नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर सुरुवातीचा व्हिडिओ बघून तुम्हाला कळलं असेल तर आज खूप छान काहीतरी आहे। तर आज आपण बनवणार आहोत आलू बिर्याणी, म्हणजेच मस्त अशी व्हेज आलू बिर्याणी आहे आज आपल्याला बनवायची। तर चला तर मग पटकन बनवूया। एकदम साध्या सोप्या पद्धतीने, पण चवीला एकदम भन्नाट लागेल आणि घरी तुमच्याकडे साहित्य नक्कीच असेल, त्याच साहित्यामध्ये आज आपल्याला ही आलू बिर्याणी बनवायची आहे। चला तर बनवूया। तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा 4 बटाटे घेतले आहेत, त्याच्यावरचे साल काढलेले आहेत, कच्चे बटाटे आहेत आणि त्यानंतर त्याचे असे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, त्यानंतर मी लाल तिखट वापरलेली आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर धने पावडर टाकलेली आहे। तर हे तुम्ही एक चमचा हे सर्व साहित्य घेऊ शकता। त्यानंतर ही कसुरी मेथी आहे, ती थोडीशी हातावरती क्रश करून याच्यामध्ये टाकलेली आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये आता दही टाकणार आहोत। तर दही मी 2 चमचे याच्यामध्ये वापरलेलं आहे। तर तुम्ही दही सुद्धा थोडंसं कमी जास्त करू शकता। तर मी 2 चमचे दही याच्यात वापरलेलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून झालं की याला मस्त असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करू नका, दही आहे त्यामुळे तर छान असं आपण मॅग्नेट करून ठेवलेलं आहे। तर हे आता आपण साईडला ठेवून देऊया। त्यानंतर मी तांदूळ घेतलेला आहे। तर तांदळाची क्वांटिटी तुम्हाला घरी तुमच्या किती जणांसाठी बनवतात त्यासाठी आहे। तर हा अर्धा किलो तांदूळ आहे। तर हा बासमती राईस आहे, तर तो मी स्वच्छ धुवून असा त्याच्यातलं पाणी काढून साईडला ठेवून दिलेला आहे। तर हे साईडला ठेवून दिल्यानंतर मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते छान उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाला वापरायचे। तर त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी आहे, वेलदोड आहे, मिरा आहे, लवंग आहे। त्यानंतर मी लिंबूचा अर्धा तुकडा याच्यामध्ये टाकलेला आहे, जेणेकरून आपला भाताचा जो कलर असेल तो मस्त राहील, एकदम पांढरा शुभ्र। तर हा भात मी साईडला धुवून ठेवलेला होता, तांदूळ, तर तो मी याच्यामध्ये ॲड करत आहे आणि ह्याला एक छानशी उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकत आहे। त्यानंतर याला मस्त अशी उकळी येऊ देऊया आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एक 4 ते 5 मिनिटात याला छानशी उकळी आलेली आहे। आपण आता गॅस बंद करायचा आहे। तर तुम्ही तांदूळ हा 80% शिजवून घ्यायचा आहे गॅसवरती। तर तुम्ही बघू शकता इझिली हाताने कट सुद्धा होत आहे। तर हे आता एका साईडला आपण चाळणीमध्ये काढायचं आहे, जेणेकरून यातलं जे पाणी असेल एक्स्ट्राचं ते निघून जाईल। तर या पद्धतीने मी ते जो हा भात आपला शिजलेला आहे तो एका चाळणीमध्ये काढून साईडला आता ठेवून देणार आहे। तर त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करायची। तर मी आता एक कुकर घेतलेला आहे, तर तुम्ही पातेले सुद्धा घेऊ शकता। तर कुकरमध्ये तेल ओतायचं। तर मी 2 चमचे तेल वापरलेलं आहे। तेल थोडंसं जास्त लागेल आपल्याला, कारण बिर्याणी आहे आपली, व्हेज असली तरी सुद्धा बिर्याणी आहे। तर त्यानंतर तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये मी एक मोठा बारीक कट केलेला कांदा याच्यामध्ये टाकलेला आहे। तर कांदा आपल्याला छान तेलात परतून घ्यायचा आहे। तर कांदा तेलात छानसा परतायचा, म्हणजे एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा तेलात परतायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर अशा पद्धतीने आपल्याला कांदा हवा आहे। त्यानंतर मी एक टोमॅटो बारीक कट केला याच्यात टाकलेला आहे, तो सुद्धा तेलात छानसा परतायचा आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल। त्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले परत थोडेसे ॲड करणार आहोत। तर याच्यामध्ये आपण आता हळद टाकलेली आहे अर्धा चमचा, त्यानंतर धने पावडर टाकायची याच्यात अर्धा चमचा। तर मी याच्यात अर्धा चमचा आता धने पावडर टाकलेली आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करायचे लाल तिखट। तर लाल तिखट सुद्धा मी खूप थोडंसं याच्यामध्ये परत टाकताना वापरलेलं आहे, अर्धा चमचापेक्षा सुद्धा थोडंसं कमी आहे, अर्धा चमचा वापरलं तरी सुद्धा चालेल। आणि मग त्यानंतर याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे, जिरं अर्धा चमचा आहे। त्यानंतर आपण याच्यात कसुरी मेथी टाकलेली आहे। जे मसाले आपण आधी वापरलेले आहेत तेच मसाले आपण पुन्हा फोडणीमध्ये वापरत आहोत, फक्त त्याची क्वांटिटी थोडीशी कमी केलेली आहे। त्यानंतर तुमचा आवडता कोणताही बिर्याणीचा मसाला असेल तो तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, कोणत्याही कंपनीचा किंवा कोणताही बिर्याणी मसाला असेल तो याच्यामध्ये ॲड करा। तर हे छानसं आता मिक्स करून घेऊया। तर हे छान आता मिक्स झालेलं आहे। त्यानंतर मी याच्यात मॅग्नेट केलेला आपला बटाटा आहे तो याच्यामध्ये आता आपण टाकायचा आहे।
त्याला कलरसुद्धा तुम्ही बघू शकताय, खूप मस्त असा आलेला आहे. एक किमान 15 ते 20 मिनटं हे मॅरिनेट करून ठेवावंच लागेल. तर हे छानसं आता आपण मिक्स करून घेऊया. तर हे छानसं मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यावरती एक झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटाला छानशी एक वाफ काढून घ्यायची, जेणेकरून आपला हा जो बटाटा असेल तो छान शिजेल. तर याच्यामध्ये पाण्याचा वापर न करता हा बटाटा आपल्याला छानसा असा शिजवून घ्यायचा आहे. तर एक 3 ते 4 मिनिटानंतर साधारण तुम्ही बघू शकताय आपला मस्त असा हा बटाटा छान शिजून तयार झालेला आहे. तर आता आपण काय करायचं, आपण साईडला तयार केलेला आपला जो भात होता तो याच्यामध्ये आता ॲड करायचा आहे. त्याची पूर्ण लेअर आपण भाताची द्यायची, जो आपला सगळा भात आहे तो याच्यावरती पूर्ण आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर अशा पद्धतीने आपल्याला मस्त असा हा भात आता पसरवून घ्यायचा. तुम्ही याच्यामध्ये लेअर्ससुद्धा बनवू शकता, एक बटाट्याची लेअर्स, एक भाताची लेअर्स, परत एक बटाट्याची लेअर्स. पण आपण फक्त खाली बटाटा आहे आणि वरती पूर्ण भात ठेवणार आहोत. त्यानंतर मी एक मोठा कांदा उभ्या पद्धतीने कट केलेला आहे. तर ह्याची लेअर्स छान दिल्यानंतर आपण परत गॅसवरती याला एक 7 मिनिटं ठेवून देणार आहोत, जेणेकरून आपला जो 80% भात शिजलेला आहे तो पूर्ण शिजून जाईल, पूर्णपणे वाफेवर शिजणार आहे. त्यानंतर आपण बारीक गॅसवरती याला एक साधारण 7 मिनिटं ठेवून देऊया. तर 7 ते 8 मिनिटानंतर बघू शकताय तुम्ही मस्त असा आपला हा भात शिजून तयार झालेला आहे. आपली मस्त अशी ही आलू बिर्याणी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकताय कसलं सुंदर दिसत आहे. तर हे आता आपण मिक्स करून घेत आहोत. भात गरम असेल तेव्हाच आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. आणि तुम्ही कलरसुद्धा बघू शकताय कसला सुंदर आलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपली मस्त अशी आलू बिर्याणी एकदम कमी साहित्यात तयार झालेली आहे. तुम्हाला माझी आलू बिर्याणीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.